हॅलो हाय नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आवाकाडो टोस्ट हे मी फर्स्ट टाईम ट्राय करत आहे. तर त्याचं कटिंगचं सांगते मी. मला आधी वाटलं की ते खूप हार्ड असेल, बट असं अजिबात नसतं. आणि ते आवाकाडो सिलेक्ट करण्यावर पण असतं. खूप जास्त ब्राऊन कलरचा आपण आवाकाडो घ्यायचा आहे, तो अगदी सहजपणे निघतो. खूप जास्त तुम्ही ग्रीन घेणार तर तो कडक असतो, तर तो पिकलेला नसतो त्यामुळं. आणि मला वाटलंच नव्हतं की ते निघणार आहे माझ्याकडनं, आणि हे माझ्याकडनं निघालं. ये मला खूप जास्त आनंद झाला. ते एकदम प्रॉपर निघालं, जसं व्हिडिओजमध्ये ते शेफ लोक जे ट्रेनर असतं ते काढतात. सो मला खूप आनंद झाला आणि हे निघालं. आणि त्यानंतर ते गेलं आतलं गेलं पडून. आणि नंतर ते इतकं सॉफ्ट असतं ते आवाकाडो. आपल्याला वाटतं की ते हार्ड असेल, बट अजिबात नाही. ते काढल्यानंतर ते मॅश करायचं असतं. आणि मी सांगते तुम्हाला, जर तुम्ही ग्रीन कलरचं घ्याल कमी पिकलेलं, तर ते मधलं जो ग्रीन कलरचा भाग आहे तो ना थोडासा कडक असू शकतो. तो मॅश नाही होऊ शकत, तुम्हाला मिक्सरला टाकावा लागेल. बट खूप जास्त ब्राऊन असलेलं आवाकाडो घ्या, जे पिकलेलं असतं. सो नंतर मी ते मॅश करून घेतलं. आवाकाडोला कुठलीही टेस्ट नसते, एकदम खूप बकवास असतं ते टेस्टला. सो आपण त्याला टेस्ट द्यायची असते. सो मी त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, तुम्ही टोमॅटोही ॲड करू शकता, शिमला ॲड करू शकता, पनीर ॲड करू शकता. बट मी कांदा टाकला फक्त. त्यात ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स भरपूर असा टाकायचा आहे. चवीनुसार मीठ, आणि तुम्ही ऑलिव्ह ऑइल टाकू शकता. मी साधं ऑइल टाकलेलं. आणि मस्त चीज टाकून घेतलेलं, अमूल चीज क्यूब टाकलेलं, मॉझरेला चीज तुम्ही टाकू शकता. नंतर ब्रेडला ते स्प्रेड केलेलं. डाएट म्हणून तुम्ही असंही खाऊ शकता विदाऊट कुकिंग, पण मी त्याला कुक केलेलं कारण ते चीज मेल्ट होण्यासाठी. आणि हे खूप सुंदर असं मेल्ट झालेलं आणि खूप सुंदर चव, एकदम वेगळी चव, पिझ्झासारखं म्हणू शकतो. स्मेल तर जेव्हा ते झालं तर ते एकदम पिझ्झा किंवा बर्गर जसं स्मेल होतं तसंच होतं. आणि खूप सुंदर एक्सपिरियन्स होता फर्स्ट टाईम. आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा. लाईक, शेअर, सबस्क्राईब. चला, आपण आता रिव्ह्यू घेणारच आहोत रोजचा. कसं झालं आहे जरा सांगणार का? छान झालं आवाकाडो टेस्ट. ओके, लाईक, शेअर, सबस्क्राईब.